1 मार्चपासून सागरी महामंडळाकडून ही जलप्रवासी वाहतूक जी बोट आहे MTM फेरी जी आहे ती मात्र मुंबई टू विजयदुर्ग अशी दरम्यान सुरू करण्यात आली होती आणि सुरुवातीला अतिशय चांगला प्रतिसाद जो आहे तो मात्र मुंबईकरांनी मात्र दिलेला पाहायला मिळाला। पण मात्र आज दुसरी फेरी असताना दरम्यान आज ती मुंबईच्या दिशेने मार्गस्थ होणार होती। पण मात्र या ठिकाणी जर पाहिलं तर जी मालवाहतूक जी करणारी बोट आहे किंवा ती डग बोट आहे त्या डग बोटची या विजयदुर्ग बंदरामध्ये धडक बसल्यामुळे जवळपास 4 जे होल आहेत ते मात्र याला या बोटीला MTM बोटीला पडलेले पाहायला मिळाले। त्यामुळे हे बोटीचं आता काम जे आहे ते मात्र विजयदुर्ग बंदरामध्ये सुरू आहे आणि त्यानंतर जी बोट आहे ती मुंबईच्या दिशेने काही तासाने मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे। जवळपास 20 प्रवाशांची हे बुकिंग आतापर्यंत झालेलं होतं, पण ते आता बुकिंग जे आहे ते मात्र त्यांचं कॅन्सल करण्यात आलं। त्यांना माघारी जावं लागलं आहे। 7 गाड्या ज्या आहेत देखील माघारी त्यांना घेऊन जायला लागलेल्या आहे। मात्र उत्स्फूर्त असा प्रतिसाद देखील पहिल्या सुरुवातीला मिळाला होता। पण मात्र हा जो कुठेतरी ज्याला जो धक्का जो लागला त्या बोटीचा त्यामुळे कुठेतरी जी फेरी सुरू होती त्याला मात्र कुठेतरी गालबोट लागलेलं पाहायला मिळतं। त्यामुळे लवकरच याच्यावरती उपाययोजना प्रशासनाने करावे, शासनाने करावे, अशा प्रकारची घटना घडू नये, अशा प्रकारची बोट आहे जी अशा समुद्रामध्ये अडकून राहू नये अशी उपाययोजना करावी अशी मागणी जी आहे ती मात्र आता प्रवासी वर्गांकडून होताना पाहायला मिळते। आणि पातळे TV9 मराठी विजयदुर्ग। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।